नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भाच्या वजनाची गेल्या काही काळात वाढ झालेली आहे. या मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात उद्धव ठाकरे यांनी येऊन नक्की काय म्हटलं हे ऐकूया आजच्या विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये. काल बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला आणि इथं बोलताना त्यांनी परत एकदा भाजपा आणि खास मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री हे चाणाक्ष आहे आणि मध्यवर्ती निवडणुकांच्या गोष्टी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याला फाटा फोडत असल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. त्याचबरोबर स्वतः नुसते नेहमी सरकारमधनं बाहेर जाण्याची हूल देत असल्याचे आरोप जे उद्धव ठाकरेंवर होतात त्याला सुद्धा उत्तर देत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की आम्ही शेतकऱ्यासाठी म्हणून ह्या सरकारच्या बाहेर जाणार नाही, मध्यवर्तीवर पैसा खर्च होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर सरकारला काहीही घाबरण्याचं कारण नाही. आम्ही आत्तापर्यंत पाठीशी आहोत, पुढंही पाठीशी राहू. त्यामुळं मध्यवर्तीची हूल देऊन कर्जमुक्तीतून काढता पाय करू देणार नाही. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात सरकार स्थिर आहे आणि मध्यवर्तीच्या गप्पा या नुसत्या गप्पाच आहेत असं वाटतंय. विदर्भामध्ये काल ठिकठिकाणी भरपूर पाऊस पडताना दिसला. विजांचा कडकडाट आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण हे सुद्धा अनेक ठिकाणी होतं. मात्र अजूनही विदर्भात मॉन्सून आलेला नाहीये आणि हे सर्व मॉन्सून पूर्वीचा पाऊस आहे. मात्र ह्यामधल्या विजांमध्ये मात्र विदर्भात जीवितहानी ही होतच आहे. काल विदर्भात 4 लोकांचा मृत्यू झाला तर 4 गंभीर जखमी आहेत. त्याचबरोबर 3 बैलांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये 2 यवतमाळचे तर 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये चंद्रपुरातील 2 शेतकऱ्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. शेतीत काम करणारेच 4 जण हे गंभीर जखमी आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पुढची बातमी आहे भंडारा जिल्ह्याची. भंडारा जिल्ह्यामध्ये काल एका पिसाळलेल्या अस्वलाच्या हल्ल्यामध्ये 6 महिलांना दुखापत झाली आहे. 3 अस्वल हे कोका अभयारण्याच्या भागातून लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी गावाकडे येत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यामुळे या अस्वलांना वापस जंगलात पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी एक मोहीमच काढली. यामध्ये 2 अस्वल तर मागे परतली, मात्र 1 अस्वल हे तरीही गावात शिरलं. गावात आल्यानंतर रस्त्यात 6 महिलांना जखमी केलं. महिलांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. वन विभागाला कळवल्यानंतर 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या अस्वलाला वापस जंगलात सोडण्यात यश आलेलं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये 4 नवजात बालकांचा पीडीएमसी रुग्णालयामध्ये चुकीचं औषध दिल्यामुळे मृत्यू झाला होता. ह्या प्रकरणामध्ये ज्या ह्या 4 मृत बालकांच्या माता आहेत त्यांनी आता उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे. पीडीएमसी रुग्णालयामध्ये चुकीचं औषध देण्यात आलं होतं आणि 4 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळेला 2 नर्स आणि त्याचबरोबर तिथं त्यावेळेला ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आलं होतं. अटकही झाली होती. मात्र यांच्याबरोबर डीन आणि त्याचबरोबर बाल विभागाचे जे कोण प्रमुख आहेत त्या डॉक्टरांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी ह्या मृत नवजात बालकांच्या नातेवाईकांची मागणी आहे. तसं अजूनही झालं नसल्यामुळे आता ह्या नातेवाईकांनी येत्या सोमवारपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे इकडल्या आरटीओ कार्यालयानं लावलेली शक्कल. सावरकर चौक हा चंद्रपूर शहराचा एक मुख्य आणि वर्दळीचा चौक आहे. या चौकामध्ये आरटीओ ऑफिसकडनं एक मोठं होर्डिंग लावण्यात आलेलं आहे आणि हे होर्डिंग आहे चक्क बाहुबली सिनेमाच्या बाहुबलीचं शिरस्त्राण घातलेलं आणि त्यावर लिहिलेलं आहे की बाहुबली
सुद्धा जर हेल्मेट वापरत असेल तर तुम्ही हेल्मेट घालायला का लाजता? अशा अगदी अत्यंत नवीन पद्धतीनं लोकांना हेल्मेट वापरायला लावण्याची ही पद्धत चर्चेला आलेली आहे. युवकांनी हे पोस्टर मोठ्या प्रमाणात सोशल वेबसाईटवर सुद्धा व्हायरल केलेला आहे. हा जो संपूर्ण भाग आहे इथं ट्रॅफिकची मोठी वर्दळ असते आणि त्यामुळं इथं हेल्मेट घालण्याची फारशी सक्ती होत नसल्यामुळे अनेक अपघात होताना सुद्धा दिसतात. अमरावती येथील तिवसाच्या तळेगाव ठाकूर गावामध्ये महिलांनी दारूच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन छेडलं होतं. आंदोलनामध्ये त्यांनी गावातील दारूचं दुकान बंद व्हावं ही मागणी केली होती आणि ग्रामपंचायतीनं तसा ठराव घेऊन ते दुकान बंदही केलं. मात्र काल ह्या भागामध्ये एक व्यक्ती अवैधरित्या दारू विकताना आढळला. त्यामुळे संतप्त महिलांनी कायदा आपल्या हातात घेत या दारू विक्रेत्याला भरपूर चोप दिला. एवढंच नाही तर गावातून त्याची धिंड सुद्धा काढली. जवळजवळ 1 तास ही धिंड गावातून फिरत होती. मात्र अजूनही कुठलीही तक्रार पोलिसात नोंद झालेली नाहीये. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी वरोरा मार्गावर वणीला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याचं चित्र दिसतं आहे. ही पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचे मोठाले फवारे हे रस्त्यात आकाशात उडताना दिसतात आणि लाखो लिटर पाण्याचा अपव्यय इथे होतो आहे. उपविभागीय अधिकाऱ्याच्या घरासमोर ही पाईपलाईन फुटलेली आहे आणि बराच काळ अशा पद्धतीनं हा पाण्याचे फवारे उडतात आहेत. एकीकडे या भागामध्ये लोकांची पाण्यासाठी वणवण आहे आणि तसं होत असताना हे लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांमधनं सुद्धा संताप व्यक्त केला जातो आहे. मात्र नगर परिषदेचं वाईट नियोजन याला कारणीभूत असल्याचं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. नुसतं यवतमाळच नाही तर वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील ढोरखेडा गावात सुद्धा पाणी वाया जाण्याचं चित्र उभं राहिलेलं आहे आणि 1-2 दिवस नाही तर चक्क 6 दिवसापासून लाखो लिटर पाणी हे इथं वाया जात आहे. जी मुख्य पाईपलाईन आहे ज्याने या घोरखेडा गावाला पाणी दिल्या जातं ती पाईपलाईन फुटल्यामुळं जवळच्या शेतामध्ये हे पाणी साचून राहिलं आहे. गेली 6 दिवस असंच होत आहे आणि महत्वाचं म्हणजे गावाचे सरपंचाच्या शेतात 4 एकर शेतीमध्ये हे पाणी गेल्या 6 दिवसापासून नुसतं साचते आहे. याची तक्रार केल्यानंतर सुद्धा याबद्दल फारशी दखल पाणी पुरवठा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली नाही असा आरोप सरपंचांच्याकडून करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या चेक पॉइंट्सवर ट्रकवाल्यांकडून घेणारा पैसा आणि आरटीओचा भ्रष्टाचार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. मात्र यामध्ये फारसे पुरावे मिळत नाही. मात्र ह्यावेळेला गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी गावात घडलेली एक घटना चर्चेला आलेली आहे. ह्या गावामध्ये सौंदड रेल्वे स्टेशन जवळ उभं असलेल्या एका ट्रकमधून आरटीओ अधिकाऱ्यानं आत ठेवलेली 30,000ची रोकड आणि त्याचबरोबर कागदपत्र पळवल्याचा आरोप ट्रक चालकानं केला आहे. यामुळं आरटीओ कार्यालयामध्येच धाबं दणाणलं आहे. कारण तिथं उभं असलेल्या काही ट्रक चालकांनी आपल्या मोबाईलमध्ये याचं शूट केल्याचं सुद्धा समजते. त्याचबरोबर आपण असं काहीही केलं नाही आणि आपल्या विभागावर हा खोटा आरोप होतो आहे असं आरटीओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. शेवटची बातमी आहे नागपूर महानगरपालिकेची. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र गटनेता पदावरून तरी सुद्धा पक्षांतर्गत भरपूर वाद भांडणं पाहायला मिळाली. सध्या तानाजी वणवे हे जे गटनेता म्हणून आरूढ झालेले आहेत ते खरंच या पुढेही गटनेता राहतील का याची अंतिम सुनावणी आज कोर्टात झाल्यावर समजेल. संजय महाकाळकर यांची नियुक्ती काँग्रेसकडून गटनेतेपदावर करण्यात आली. विलास मुत्तेमवार आणि विकास ठाकरे गटाच्या ह्या संजय महाकाळकर यांना मात्र
जास्तीत जास्त नगरसेवकांचा विरोध होता आणि त्यामुळे आपल्याला जास्त नगरसेवकांचा पाठिंबा आहे असं पत्र तानाजी वणवे, जे सतीश चतुर्वेदी नितीन राऊत गटाचे आहेत, त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कारवाई करत संजय महाकाळकर यांची हकालपट्टी केलेली होती आणि तानाजी वणवे यांना गटनेतापद दिलं होतं. मात्र या विरोधात संजय महाकाळकर हे कोर्टात गेले होते आणि त्यांच्या बाजूनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सुद्धा कोर्टात उभी आहे.